कोल्हापूरच्या पाणी पुरवठ्याचा आधारस्तंभ असलेला कळंबा तलाव सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकताना दिसतोय। ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोच्या निर्णयामुळे पर्यावरणाला आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून याच्या निषेधार्थ मानवाधिकारी सहाय्यता संघाने जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय। छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणून उभारलेला कळंबा तलाव कोल्हापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे। मात्र आज या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी कळंबा ग्रामपंचायतीने कचरा डेपो तयार करून पर्यावरणाला आणि जनतेच्या आरोग्यासमोर गंभीर प्रश्न उभा केलाय। कोल्हापूरसह आजूबाजूच्या गावातून पर्यटक या तलावाच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात, पण कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या या परिसरामुळे तलावाचं सौंदर्य आणि अस्तित्व दोन्हीही धोक्यात आलंय। या विरोधात मानवाधिकारी सहाय्यता संघाने जल अभियंता रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आणि पर्यावरण अधिकारी समीर भयांग्रंबरे यांना निवेदन दिले। निवेदनाची दखल घेतली नाही तर कळंबा तलावात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा संघाच्या वतीने देण्यात आलाय। या आंदोलनात तानाजी जाधव, राजेंद्र माळवी पाटील, मोहम्मद शरीफ काझी, उत्तम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। आता प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।